डे 2 आम्ही निघालो आहे कटरापासून श्रीनगरकडे. कटरापासून श्रीनगर 220 किलोमीटर आहे. तर आता जागोजागी चेकपोस्ट वगैरे असतील, तर ते कसे क्रॉस होतील काय ते बघत बघत आता आम्ही पुढे निघतो आहे श्रीनगरकडे. आत्ता आम्ही आहे कटरा हायवेवरती. कटरा श्रीनगर हायवे. इथं गाड्या अडवल्या, त्याच्या पुढे गाड्या जाऊ देत नाही. सकाळी जत्ता गेल्यानंतरच गाड्या सोडणार. तर पाहूयात आता किती वेळ लागेल. जर आज सोडल्या गाड्या तर आम्ही पहलगामकडे जाणार, नाही गाड्या सोडल्या तर आज इथंच भंडाऱ्यात राहणार आणि सकाळी आम्ही पहलगामकडे निघणार. तर चला पाहूयात काय होतं आता. तर कटराच्या पुढे तर आता आपल्याला सोडलं आहे ह्याच्याकडे जायला, श्रीनगरकडे. तर आता आम्हाला तर वाटत नाही आता आम्ही पहलगामपर्यंत जाईल. मध्ये कुठेतरी थांबणार आहे मी भंडाऱ्यामध्ये. तर बघूयात आता कुठपर्यंत आम्हाला जाऊ देतील आणि कुठं थांबवतील. यात्रेच्या टायमिंगला श्रीनगर हायवेवरून श्रीनगरपर्यंत पोचणं जम्मूपासून खूप अवघड आहे. तर बघूयात आता आपल्याला कुठपर्यंत जाऊन देतील, कुठे अडवतील. कारण चेकपोस्ट भरपूर असणार यात्रेमुळे. भरपूर रिक्वेस्ट केल्यानंतर आता आम्हाला सोडण्यात आले. चला बघू, ट्राय करूयात पुढे जाता अजून. तर कटरा श्रीनगर हायवेवरून जाताना आपल्याला पटनी टॉप, रामबन, बनिहाल, अनंतनाग आणि शेवटी श्रीनगर हे शहर लागतं. खूपच निसर्गरम्य हा रस्ता असेल, कारण चारी बाजूनी डोंगर, नद्या, धबधबे आणि हिमालय वगैरे अशी बरीचशी दृश्य तुम्हाला या रस्त्यावरून जाताना दिसतात. आत्ता आम्ही चेनानी टनलच्या जवळपास पोचतो आहे. आम्ही हॉटेल बुक केलं होतं उदामपूरमध्ये. तर हॉटेलमध्ये नाही थांबलो आम्ही कारण रस्ता मोकळा होता. तर आम्ही विचार केला की पुढं रामबनमध्ये दुसरं हॉटेल बुक करावं. तर ते हॉटेलचं बुकिंग आम्ही कॅन्सल केलं आणि रामबनमध्ये हॉटेल बुक केलं आता. आणि आता आम्ही रामबनमध्ये स्टे करतो आहे. तर आता चेनानी टनल इथून साधारणतः एक 20-25 किलोमीटर राहिलेला आहे. तर तो क्रॉस करून आम्ही रामबनकडे जाणार. क्लायमेट खूपच थंड आहे. यात्रेमुळे बऱ्याच गाड्या अडकल्या तिथं, ट्रक वगैरे पुढे सोडत नाही टायमिंगला. तर चला जाऊयात. तर आत्ता आपण टोलनाक्यावर आलो आहे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग. तर हा टोलनाका आहे, ह्याच्या पुढे आहे चेनानी नाशरी टनल, जी की 9.5 किलोमीटरची आहे. आणि त्या टनलमुळे श्रीनगरकडे जाणारा जो वेळ लागायचा पहिला, तो आता फारच कमी लागतो. त्याच्यामुळे श्रीनगरला जाणं खूपच सोपं झालं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता समोर टनल. या टनलचं काम 2011 साली सुरू झालं होतं आणि 2017 साली या टनलचं ओपनिंग करण्यात आलं. आणि या टनलमुळे श्रीनगरकडे जाण्याचा रस्ता हा खूपच सोपा झाला. 2017 साली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टनलचं ओपनिंग केलं. त्यानंतर हा टनल सार्वजनिक वाहनांसाठी सुरू करण्यात आला.
आत्ता आम्ही रामबनमध्ये पोहोचतो आहे. दिवसाच्या टायमिंगला इथं फारच ट्रॅफिक असते. आत्ता पण तुम्ही बघू शकता की बऱ्याच गाड्या हळूहळू चालल्यात, कारण या टायमिंगलाही इकडं जामच असतं. पण दिवसा फारच ट्रॅफिक असते आणि ह्या टायमिंगला आत्ता आम्ही चाललो तर थोडीफार ट्रॅफिक कमी आहे. आम्ही आता पुढे जाऊन बनिहाल टनल क्रॉस करणार आणि त्यापुढे आम्ही बनिहालमध्ये डिनर करणार आणि तिथून पुढे मग आम्ही श्रीनगरकडे जाणार. बनिहालचं हे रेस्टॉरंट छान आहे. रेस्टॉरंट म्हणजे तुम्ही जर या रोडने प्रवास करत असाल तर बनिहालच्याच रोडला हे रेस्टॉरंट आहेत. खूप छान छान रेस्टॉरंट आहेत, तुम्ही इथे खाऊ शकता. टेस्ट छान आहे हॉटेलची. हॉटेलचं नाव आहे या हायवे दरबार. छान आहे हॉटेल. काही कारणांमुळे पहलगाम मार्गे जे आम्ही अमरनाथ यात्रा करणार होतो ती आता बालताल मार्गे करणार आहोत. तर आत्ता आम्ही श्रीनगरमध्ये चाललो आहे. श्रीनगरमध्ये स्टे करणार, त्यानंतर उद्या श्रीनगर फिरणार आणि मग सोनमर्ग, मग तसंच बालताल मार्गे अमरनाथ यात्रा आणि तसंच पुढे आम्ही जाणार लेहकडे. आत्ता रात्रीचे 1 वाजलेत आणि फर्स्ट टाईम असं होतं की श्रीनगर हायवेवरती चेकपोस्टवर आम्ही निघालो आहे पहलगामकडे. या टायमिंगला कुठली गाडी सोडत नाही. आमची गाडी कशी काय सुटली काय माहिती, पण आम्ही आता चाललो आहे. पूर्ण हायवे हा मोकळा आहे. तुम्हाला हायवे दाखवतो. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 2 आणि आत्ता आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो आहे. आम्ही चाललो आहे आता दाल लेकजवळ, तिथं आमची रूम बुक आहे. तिथं आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि जाणार शंकराचार्य टेम्पल. त्यानंतर आम्ही श्रीनगर लोकल जे काही पॉईंट असतील ते फिरणार. श्रीनगरमध्ये पोचतो आहे. आता श्रीनगरला हॉटेल बुक केलं आहे, त्या हॉटेलमध्ये राहतो आहे आणि उद्या पुढच्या प्रवासाकडे. तर आज आम्हाला जॉईन झाले आहेत आपले पुण्याचे सोलो रायडर प्रवीण, ज्यांनी पुणे टू काश्मीर सोलो राईड केली आहे. असे आपले प्रवीण आमचे छोटे बंधू. त्याच्यानंतर आपले कृष्णा, ज्यांनी काल जम्मू टू श्रीनगर प्रवीण यांची अशी साथ दिली. आणि त्यासोबत आपले गोंडस देखणे अमोल, ते मागच्या सीटवर जाऊन बसतात पहिल्यांदाच या प्रवासात, या ट्रिपमध्ये. त्यांच्या मनाला कुठेतरी खंत होती या गोष्टीची आणि चालायचंच. भाऊ तर आपले निवांतच आहेत, आपला दर्जा आणि आपला रुतबा कायम ठेवत. आणि आता आपले हे पाजी 75 पाजी बस थोड़े से सैड है वो, बाकी कुछ ऐसी हुई तो बताऊंगा अभी नेक्स्ट एपिसोड में किस्सा. जाम लागला आहे, त्याच्यामुळे वॉकिंग करत करत आता निघालोय शंकराचार्य टेम्पलकडे. गाड्यांचा भरपूर जाम लागलेला आहे, तर चालत चालत आता आम्ही शंकराचार्य टेम्पलकडे चाललो. खूपच गाड्या लागतात आमच्या मागे.
हे पोचलो आता आम्ही शंकराचार्य टेम्पलच्या पार्किंगमध्ये. आता इथून आम्हाला जायचं शंकराचार्य टेम्पलला. चालतं, फार लांब नाही आहे. शंकराचार्य टेम्पलच्या पायऱ्या चढतो आता आम्ही. 5 मिनिटावरती मंदिर आहे. मंदिरातलं दर्शन करून आम्ही जाणार श्रीनगर एक्सप्लोर करायला अजून परत. तर आत्ता आम्ही आलो आहे वरती मंदिराजवळ आणि इथून तुम्ही पाहू शकता पूर्ण असा हा काश्मीरचा व्ह्यू. हे पाहू शकता खाली दाल लेक आणि हा पूर्ण श्रीनगर शहराचा व्ह्यू. मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये तयार केले आहे. गर्भगृह लहान असून आत एक शिवलिंग आहे. बांधकामात काश्मीरी स्थापत्यशैली आणि वैदिक वास्तुशास्त्र यांचा समावेश आहे. या मंदिराचं नाव हे शंकराचार्य यांच्या नावावर दिलेलं आहे. तर आत्ता आम्ही जातो आहे श्रीनगरमध्ये लोकल जे पॉईंट आहेत ते फिरायला आणि त्यानंतर आम्ही उद्या श्रीनगरकडे जाणार. तर चला भेटूयात आता पुढच्या एपिसोडमध्ये.